कुठे चाललीस तू? घरी. हॅलो हॅलो हॅलो, पार्टी सुरू झाली आता. घरी वगैरे काय नाही. पार्टी करायची होती ना? बट यू नो इंडियन पेरेंट्स, म्हणजे ते मला 100 वेळा कॉल करतील, मला ते 101व्या वेळेस कॉल करतील आणि मला म्हणतील ते मला घ्यायला येतील इथे, म्हणून नको. त्यामुळे मी जाते. आणि मला एवढी छान ट्रिप बसली ना, आय रिअली डोंट वॉन्ट टू मिस दॅट. पण मी आत्ता जाते. आपण परत भेटू. You have जा जा, पण एकटी नको जाऊस. मी येतो ना तुझ्यासोबत तुला सोडायला. सुंदर मुलीला एकटं नाही सोडू शकत मी असं. That's it, हे बघ, ऐक ऐक, तू पाहिलंस ना कशी माणसं असतात, ते त्रास देतात. सो मी आहे, माझ्या सोबतच जाणार आहेस तू. मी तुला सोडायला येतो आहे. आणि आपल्या गाडीमध्ये माल आहे अजून. जाता जाता अजून एक राऊंड मारूया. सिरियसली? येस, वाव. कम ऑन. चल 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 चल. हळू हळू हळू. काय ग, हे गाणं नाही आवडलं का तुला? हे गाणं खूप आवडतं. इट्स वन ऑफ माय फेवरेट. पण इट्स टाइम्स अप. माझं घर आलं. हो, या घर आलं. एक सेकंड. हे काय? एक्स्ट्रीमली सॉरी. मी ते प्रेमाने केलं, दुखलं का? हे असं प्रेम डेंजरस आहे जराशी. तू मी डेंजरस नाही आहे, पण तू नाजूक आहेस. ये हॅलो, नाजूक नाही बोलायचं प्लीज. माझ्यात किती पॉवर आहे ना तुला अजून माहित नाही आहे. आणि कळेल, म्हणजे लवकरच येईल तुला अनुभव माझ्या पॉवरचा. मिस्टर खांडेकर, काम डाऊन. पण मला आता खरंच निघायला लागेल. पण परत कधी भेटायचं यार? मला तर आतापासूनच असं वाटायला लागलं की आपण कधी भेटतोय आणि कधी. मी पण वाट बघते, पण आत्ता जावं लागेल. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. बंदा आपकी खिदमत में हाजिर है. प्लीज प्लीज प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. डिड आय हर्ट यू राईट नाउ? मी मुद्दाम नाही केलं, खरंच. काय झालं? काय काय काहीच तर नाही झालंय. आय एम ओके. आर यू शुअर? व्हेरी मच शुअर. कुठे कुठे राहतेस कुठे तू? इकडनं स्ट्रेट गेलं. इथून स्ट्रेट गेलं की लेफ्ट. ओके चला, सोडतो तुला. सो स्वीट ऑफ यू. पण नको, जवळच आहे घर, मी जाईन. सोडतो ना. अरे खरंच जाईन. आणि मी आता लवकर गेलं पाहिजे, नाहीतर डॅड विल कम. बाय द वे, ट्रिप वॉज अमेझिंग. तुझा माल खूप कडक आहे. सो डोंट रुइन दॅट ना. एन्जॉय. मी पण एन्जॉय करतो. तरी पण मी आलो असतो ना सोडायला तुला. सो फनी. Oh my god, I did it again. I did it. तू प्लीज 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 जाता. आम्ही तुला खूप एन्जॉय करीन, ट्रस्ट मी. तू नजरेनेच घाया केलंयस एवढं, आता अजून काय बाकी राहिलंय? You're too good. Very smooth, very smooth. I like it. चल मी सोडतो. नको, प्लीज गो. प्लीज कम ऑन. मला खूप आठवण येईल. थँक्यू सो मच. तुला येईल मला पण ये. पक्का? येस. बाय. बाय. You are the best. Bye bye. काय रे बाबाई, ठीक आहे ना सगळं? तिला काय होणार आहे? त्या बॉसच्या दिराला बघा, तो ठीक आहे का? चांगलाच 150 आहे रे हा धीर. असला हरामखोर माणूस आहे ना. प्रत्येक मुलीकडे अशाच नजरेने बघतो का? अरे त्याचं काही विचारू नको. बॉसची बहीण आहे ना, खरंच डोक्यावर पडली. कस काय पसंत केल्याला काय माहिती. आता हात दगडाखाली आहेत म्हणून, नाहीतर असा चेचला असता ना त्याला इथे, तशा स्वतःच्या हाताने अरेस्ट केला असता. हाच आपल्याला गुलाबपर्यंत पोहोचवणार आहे, म्हणून आम्ही पण लयदा सोडला याला. डोंट वरी कमांडर. फार दिवस वाट नाही बघायला लागणार आपल्याला. गुलाब लवकरच पकडला जाईलच, पण ह्याला पण आपण आत टाकू. चला, बॉसला सगळे अपडेट्स द्यायचेत. बॉस, छोटा मासा जाळ्यात अडकला.
आणि माझा नवराही अडकलाय तुझ्या जाळ्यात. म्हणजे लग्न झालेल्या माणसाला असं 4 चौघात मिठी मारताना तुला काहीच वाटलं नाही? तुला माहितीये ना केदार माझा नवरा आहे. बॉस पण तुमचं लग्न तर आय मीन हो, कारण आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नावरच संशय घेतलाय. त्यांना असं वाटतंय की आम्ही दोघं एकत्र खुश नाही आहोत आणि केदारच्या कॅरेक्टरवरही डाऊट आहे त्यांना. हो पण मी काय केलं? मी काय, आता खोटं बोलू नकोस रेवा प्लीज. मारली ना तुम्ही मिठी, फोटो निघालाय ग तसा. ते एक नशीब की त्याच्यात तुझा चेहरा नाही दिसला. माझं जाऊ देत, पण केदारच्या तिने जर हे सगळं बघितलं तर काय करणार आहात तुम्ही? ह्यानी तिला प्रपोज करायच्या आधीच ती त्याला नाही म्हणेल. अच्छा असं झालंय का? मग ठीक आहे, मग काही टेन्शन नाही. टेन्शन नाही? नाही आय मीन केदारची ती खूप समजूतदार आहे ना, ती समजून घे. कशावरून ग? कारण केडीला आवडते म्हणल्यानंतर ती समजूतदारच असणार. हो का रे केडी? आहे ती समजूतदार आहे. पण आमच्या घरातली माणसं नाही आहेत ना तितकी समजूतदार. त्यांनी तुला घरी बोलवलंय. बापरे, म्हणजे आता सगळ्यांनी शाळा घ्यायची ठरवली वाटतं माझी. शाळा? तुझी शाळा घेऊ शकेल असं जन्माला आलंय का कोणी? तेही आहेच म्हणा. पण चला, उद्याच्या दुपारच्या जेवणाची सोय झाली माझी, मी येईन. अच्छा, म्हणजे हा केदार आदर्श नाही तर अय्याश निघाला. आता शोभतो ना दयानंद खांडेकरची खरी अवलाद. बापासारखाच, बाहेर एक घरात आहे. एक? अरे अजून बाहेर किती आणि कुठे कुठे असतील काय माहिती. काय माहिती. आणि तुला माहितीये मम्माने उद्या तिला घरी बोलवलंय. कशाला? आता ती आहे ना तारिणी एक, आता हिला पण घ्यायचे सामील करून प्रॉपर्टी मध्ये. युवी, अरे असं काय करतोस? जर त्यांचं अफेअर असेल तर केदार आणि तारिणीला घराबाहेर काढतील ना. ते तर काढणारच आहे. तर बघू कोण आहे ती, बघू जरा. हा हे बघ. काय अरे काय फोटो काढलाय, जरा दिसेल असं तरी काढायचं. काय बघायचं आता? एवढं झूम करून बघण्यासारखं काय आहे? आणि आता बरं तुझे डोळे मोठे झाले. निशी, कॉलेजमध्ये असताना ना एका मुलाने माझ्या डोळ्याची मस्करी केली होती. त्याचे पुढचे 4 दात घशात घातले होते. डावात तोडला, उजव्या हातात दिला. तुझं काय करू सांग बरं? गंमत केली मी. मस्करी. अरे म्हणजे ती उद्या येणारच आहे ना. नाही, ते बघायचंच आहे मला. ती कौशिकीच्या भावाची आयटम आहे कोण ते बघायचंच आहे मला. बघ बघ उद्या बघ हा तिला. उद्या मस्त आहे ना, पॉपकॉर्न वगैरे घेऊ, तमाशा बघायला बसू. ऑफिसला पण सुट्टी टाक. खांडेकर घर के बाहर जाने की तैयारी शुरू करो. पण बॉस, युवराजचं काय? तो घरी असला तर? त्याचं काहीतरी करायला लागेल. त्याची सोय मी करते. काय करणार आहेस तू? त्या बारीक डोळ्याच्या उंदराला मी अडकवते पिंजऱ्यात. पण तुमच्या दोघांचा सुखी संसार बघायला मी उद्या येणार, आणि तुझ्या हातचं जेवायला पण. 11 वाजता ये. येस बॉस, मलाही बघायचंय माझ्या केड्याच्या कॅरेक्टरवर संशय घेणारी ती माणसं कोण आहेत ते. बाय. ठीक आहे. भारी विश्वास आहे रे तिचा तुझ्यावर. तुझा नाही